मागे ना दुपारच्या जेवणामध्ये असं छान खारं वांगं होतं, तर बऱ्याच ताईच्या कमेंट होत्या की ताई खाऱ्या वांग्याची रेसिपी सांगा. पण आम्ही 4 महिने ना वांगं खातच नव्हतो, त्यामुळे रेसिपी काही बनवणंच नाही झाली. आता सट झाली तर मला चला आता रेसिपी बनवू, वांगं खायला सुरुवात केली. चला तर खाऱ्या वांग्यासाठी इथे मी 4-5च वांगे कापले. हे पहा, काही असे बंधाले कापले, काही बारीक केले. तर यामध्ये मसाल्यामध्ये हे पहा मी जास्त काही घालत नाही. लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, चवीपुरतं मीठ आणि शेंगदाणे खाऱ्या वांग्याला ना भाजून घ्यायचे, म्हणजे वांगं एकदम भारी होतं. चला तर मी काय करते, की तिखट आहे ना मिक्सरला बारीक करून घेते, म्हणजे मग छान एकजीव होतं. एकदम बारीक करायचं जर तुम्हाला खारं वांगं बनवायचं असेल तर. खारं वांग्याचे 2-3 प्रकार आहेत, पण आज मी माझ्या पद्धतीच्या तुम्हाला खारं वांगं बनवून दाखवते. चला तर मग मी हे मिक्सरला बारीक करून घेते आणि लगेच वांगे. आता कोणाकोणाची तर 4-4 महिने वांगं खाल्लं नाही हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरं. आम्हाला खंडोबा आहे, त्यामुळे आम्ही 4 महिने वांग्याची भाजी कशीच खात नाही. आमच्या इथे भरपूर जण खात नाही. नाहीतर कोणाकोणाची इथे काय करतात की फक्त घरातला एक जणच धरतो आणि बाकी सगळे खातात. पण आम्हाला खंडोबा आहे, कोटंबा आहे, त्यामुळे अजिबातच कोणी खात नाही. आता हळद टाकली की मीठ झाली, म्हणजे हळद थोडीशीच होती, थोडीशीच टाकली. आता गणूने हळदीची पुडी आणली, थोडीशी टाकते. आता हळद सध्या संपली होती. हळद ना चिमूट भरच असते, पण तिचा रंग खूप भारी येतो. हळद नसली की भाजीला अजिबात रंग येत नाही. हळद आणि मीठ भाजीमध्ये हे मुख्य पदार्थ आहे म्हटलं तरी चालतं. परतून झाले. आता लगेच मी हे तिखट पाणी टाकून मिक्स करून टाकते. आणि खारं वांगं दुसऱ्या पद्धतीने कसं बनवायचं माहिती आहे का, यामध्ये थोडेसे शेंगदाणे कुटून टाकायचे, झाकून ठेवायचं, थोडंसं पाणी टाकायचं, ते पण छान लागतं. पण असं वांगं ना थोडंसं बाजरीच्या भाकरीसोबत एवढंच सुरेख लागतं, भारी टेस्टी. पाणी ना थोडंसं जास्त टाकायचं, कारण वांगे शिजायला वेळच लागतो. तुम्हाला जसं आवडतं घट पातळ तसं तुम्ही करू शकता. हे पहा, आता आपण यामध्ये सर्व टाकलेले आहे पदार्थ, मीठ, मिरची, कोथिंबीर सगळं टाकलेलं आहे. तरी पण थोडीशी मी मस्त आज मस्त वांग थोडीशी कोथिंबीर टाकते आणि याला मस्त उकळी येऊन शिजून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते की कसं झालं. मस्त 5-6 मिनिट झालेत, मस्त वांगं शिजलं आपलं. हे पहा, आणि आता ना मी बंद करते आणि थंड झाल्यावरती तुम्हाला दाखवते. आता शेतात कसं असतं माहिती आहे का, सकाळी बनवायचं आणि 2-3 तास ते डब्यामध्ये राहतं, त्यामुळे एवढी छान तरी दिसते, रंग पण सुरेख दिसतो. पण आता आपण पाहू किती वेळाने याच्यावर तरी येते, भारी दिसतं. होतापर्यंत दाखवेलच तुम्हाला. हे पहा, चला बंद करले गॅस.